त्याबद्दल आता उद्या अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार उद्याला नवी दिल्लीला जाऊ शकतात। अर्थात आज संध्याकाळी उशिरापर्यंत याचा निर्णय होईल। शिंदे आणि अजित पवार उद्याला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची नवी दिल्लीत भेट घेणार असून उद्याच्या बैठकीत मुख्यमंत्री पदाच्या बद्दल अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। अमित शाह जी के साथ, अमित भाई के साथ हमारी तीनों दलों की बैठक होगी। उस बैठक में पूरी तरह चर्चा होगी विस्तार से, और विस्तार से चर्चा होने के बाद निर्णय होगा। एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचं स्वागत आणि आभार अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। एकनाथ शिंदेजींच्या भूमिकेचं स्वागत करतो, मनापासून आभार मानतो। एक मोठ्या मनाचा, उमद्या मनाचा, ज्यांनी राज्य गेले 2 वर्ष 4 महिने अर्थशास्त्र नव्हे तर जनशास्त्र आणि हृदयशास्त्राने ज्यांनी राज्य चालवलं, सर्वांना सोबत घेतलं, प्रत्येकाचा सन्मान प्रत्येकाला दिला, अशा नेत्यांनी मोठ्या मनाने आज पत्रकार परिषदेमध्ये जी भूमिका मांडली त्याचं सर्वांनी स्वागत केलं। आणि एक आणखीन महत्त्वाची आणि मोठी बातमी हाती येते ती म्हणजे शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळणार असल्याची माहिती दिल्लीत सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। राज्यामध्ये काही महत्त्वाची खाती आणि वाढीव मंत्रिपद सुद्धा शिवसेनेला मिळणार आहेत आणि यात उपमुख्यमंत्री पदाचा सुद्धा समावेश आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करत मुख्यमंत्री पदावर आमचा दावा नाही, आम्ही मुख्यमंत्री ठरवण्यात अडचण ठरणार नाही असं स्पष्ट करताच नवी दिल्लीतून सूत्रांनी एक पक्की बातमी दिली आहे ती म्हणजे शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार आहे। राज्यात या व्यतिरिक्त उपमुख्यमंत्री पदासह काही महत्त्वाची खाती आणि वाढीव मंत्रिपद सुद्धा मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। अजित, याबद्दल काय अधिक माहिती आहे? काय नेमकं शिवसेनेला ऑफर देण्यात आली आहे? जी ऑफर शिवसेनेला दिली गेली आहे त्यानुसार जी आपल्याला माहिती मिळते, आत्ताच्या घडीला शिवसेनेकडे एक केंद्रीय राज्यमंत्री पद आहे, याचबरोबरीनं आणखीन एक केंद्रीय राज्यमंत्री पद, त्याचबरोबरीनं कॅबिनेट मंत्रीपद केंद्रामध्ये हे शिवसेनेला दिलं जाईल अशी ऑफर जी आहे ती शिवसेनेला दिली गेल्याची माहिती आपल्याला शिवसेनेतील सूत्रांनी सांगितली आहे। दुसरीकडे राज्यातील महत्वाची खाती जी आहेत मंत्रिमंडळातील ती देखील शिवसेनेला देण्याचं भाजपने कबूल केलेलं आहे। याचसोबत काही वाढीव खाती जी आहेत ती देण्यासाठी, कारण का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही गोष्ट स्पष्ट केली होती की मी ज्यांच्यासोबत पक्षातून बाहेर पडलो आणि नंतर हा विजय मिळवलेला आहे, मला ज्या आमदारांनी मला साथ दिलेली आहे त्यांना मी कुठेही नाराज करू शकत नाही, त्यामुळे वाढीव मंत्रिपद मिळावी अशी देखील मागणी शिवसेनेकडून करण्यात आल्याची माहिती आपल्याला मिळते। त्यानुसार वाढीव मंत्रिपद देखील शिवसेनेला मिळतील अशी देखील दाट शक्यता आहे, तशी ऑफर दिल्याचं देखील आपल्याला माहिती मिळते। अजित, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। उपमुख्यमंत्री व्हा किंवा केंद्रात यात असे 2 प्रस्ताव जे आहेत ते भाजपकडून शिंदेंसमोर देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली आहे। राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये कोण मंत्री असावं यावर दिल्लीमध्ये खलबतं सुरू असल्याची माहिती मिळते। भाजपच्या वरिष्ठ पातळीवर अनेक नावांवर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। समतोल राखत मंत्रिपद दिली जाणार असून सगळ्या वर्गाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे याकडे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा भर असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या शपथविधीवेळी भाजपच्या 10 पेक्षा अधिक मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे। मंत्र्यांची अंतिम यादी दिल्लीमध्ये तयार होणार असल्याची माहिती समोर येते आहे। नागपुरात विधान भवनातील 2 सभागृहामध्ये नवनियुक्त आमदारांना नव्या खुर्च्या आणि प्रत्येक आमदारांसाठी स्क्रीनचं आयोजन केलंय। नागपुरातील हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांचं कामकाज पेपरलेस होणार आहे।
संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला. बहुमत असतानाही सरकार का स्थापन होत नाही असा सवाल करत त्यांनी महायुतीवर हल्लाबोल केला. तिन्ही पक्षांकडून मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे असा टोला सुद्धा त्यांनी लगावला. संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला. भाजप शब्द पाळत नाही, त्यांचा शब्द कधीच गांभीर्यानं घ्यायचा नाही असा हल्लाबोल संजय राऊतांनी करत भाजपवर टीका केली आहे. राम कुलकर्णींनी संजय राऊतांचा समाचार घेतला. लवकरच महायुतीचं सरकार स्थापन होईल, त्यामुळे राऊतांनी आमच्यामध्ये नाक खुपसू नये असा टोला राम कुलकर्णींनी लगावलाय. एकनाथ शिंदेंनी तेव्हा बंड केलं नसतं तर आता भाजप सत्तेत आलाच नसता. त्यामुळे खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं. तर निवडणुका बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्या अशी रोखठोक भूमिका सुद्धा बच्चू कडू यांनी मांडली आहे. राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर उत्तर देताना आदिती तटकरेंनी कुणाचंही नाव घेणं टाळलंय. मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा महायुतीचाच मुख्यमंत्री होणार याचंच समाधान जास्त आहे असं वक्तव्य आदिती तटकरेंनी केलंय. कोणताही सरकार पक्षात आलं तर त्यावर अंकुश असायला हवं. दुर्दैवानं आत्ताच्या निवडणुकीमध्ये 30 संख्याबळ असलेला एकही पक्ष नसल्यानं आत्ताचं सरकार निरंकुश होऊन स्वैराचारासारखं पुढे जाईल अशी भीती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे. बावनकुळेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. तुम्ही जिंकलात तर ईव्हीएम चांगली आणि तुमचा पराभव झाला की ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उभारता असा हल्लाबोल बावनकुळेंनी केला. तर विरोधकांनी पराभव स्वीकारायला हवा आणि त्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे असा टोला सुद्धा त्यांनी लगावलाय. आंबेगाव शिरूरमध्ये वळसे पाटलांच्या विजयानंतर अभिनंदनाचे बॅनर्स लावण्यात आलेत. मात्र त्यातील एक बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरतोय. बॅनरवरून नागरिकांनी थेट वळसे पाटलांना सवाल केला. आंबेगाव शिरूर आशेनं पाहतोय, आता तरी बदल घडवा, गाव पुढारी बदला, साहेब पुढारी बदला असा आदेश आणि आशय जो आहे तो बॅनरवरती झळकवण्यात आलाय. महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार करत 5% बूथवर फेर मतमोजणी करण्याची मागणी केली होती. त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा पत्र पाठवून एका बूथासाठी 40,000 शुल्क आणि जीएसटी भरण्याचे आदेश दिले. हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली या 3 विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 53 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी 47 उमेदवारांना त्यांचं डिपॉझिट जप्त करण्यात आलं. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. महायुतीकडे बहुमत असताना देखील सत्ता स्थापनेत दिरंगाई होते. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाबद्दलचा दावा सोडणार का अशी चर्चा होती, पण थोड्याच वेळापूर्वी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपला मुख्यमंत्री पदाचा दावा सोडलाय. दरम्यान त्यांनी हा निर्णय दबावाखाली घेतला असावा अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आणि महायुतीच्या नेत्यांना टोला हाणलाय. यांना मंत्रिमंडळ निर्माण करण्यामध्ये आलेलं अपयश आणि महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर ठेवण्याचं काम जे केलेलं आहे, गॅसवर ठेवण्याचं काम केलेलं आहे, हे खऱ्या अर्थानं निषेधार्थ आहे. आता एकनाथ शिंदे काही म्हणत असतील, त्यांना वरतून दबाव आलेला असेल आणि दबावाच्या शेवटी त्यांनी हा निर्णय केला असेल असं आम्हाला वाटतं आहे. हा निर्णय पहिले का नाही केला, इतके दिवस का लागलेत, हाही प्रश्न या ठिकाणी आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात आणखीन एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. स्पर्धेच्या नावाखाली इतर चॅनल्सनं दाखवले खोटे आकडे. आमचं लक्ष केवळ खऱ्या कलांकडे. बेलगामांनी आकडे 100 पार पळवले. आम्ही जे खरं तेच दाखवलं. जुळवाजुळवीत त्यांची अखेर धावाधाव झाली. न्यूज 18 लोकमतवर प्रेक्षकांनी सत्यता पाहिली. निकालातून दिसलं जनमत. निवडणूक म्हणजे
न्यूज 18 लोकमत. मध्ये भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषणही होईल. महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीतील अभूतपूर्व निर्णय आणि विजयानंतर ही बैठक होणार आहे. दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयामध्ये ही बैठक पार पडणार असून दिवाळी अधिवेशनातील रणनीतीवर आज निर्णय होणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीमध्ये आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज पार पडणार आहे.